नमस्कार. मी किरण ठाकूर, ज्योतिष आणि वास्तुतज्ञ. आपल्या सर्वांचं आपल्या या स्वामी रिअलायझेशन चॅनलवर स्वागत करते. आज 3 गोष्टी अध्यात्मामधल्या आपल्या सगळ्यांना सांगणार आहे आणि आपल्या सर्वांसोबत ही सेवा शेअर करणार आहे. कारण आपण सर्वजण मानवाचं रूप आहे ना आपलं. मग मानवाच्या जीवनामध्ये आल्यानंतर संकट तर राहतीलच, ईश्वरांना सुद्धा होते. मग आपल्याला असं काय केल्यामुळे रोज लगातार सेवा म्हणा, अध्यात्म म्हणा, की आपल्या जीवनामधले संकट थोडे कमी होतील आणि आपल्याला कामनेसपणा मिळेल. असं वाटतं ना आपल्याला, की मी काय करायला पाहिजे की मला शांतता मिळेल. तर सगळ्यात आधी आपली कुलदेवी, आपले पितृ आणि आपले इष्टदेव. आता हे 3 आपल्याला काय सांगतात आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून जीवनामध्ये एकामागे हे कोणतेही संकट येणं तुमच्यासोबत असं म्हणतात की तुम्ही काही जरी करायला गेले ते काम न होणं वगैरे, मग आपल्या घरामध्ये 3 गोष्टींची सेवा रोज झालीच पाहिजे. तेव्हाच तर तुम्हाला त्याचं फळ मिळेल ना. तर खूप जण म्हणतात कुलदेवीचं केलं तर मग गुरूंचं करायचं का, गुरूचं केलं तर कुलस्वामिनीचं करायचं का नाही, आणि पितरच काय सांगतात. तर सगळ्यात आधी आपण ज्या घरामध्ये जन्माला येतो ते आपले कुलदैवत. जसं माझी कुलस्वामिनी आईकडची कालंका माता होती आणि लग्न झालं त्यानंतर रेणुका माता माहूरची. मग आता मी कोणत्या देवीचं करायला पाहिजे, तर मी लग्न झाल्यानंतर माझ्या सासरची जी देवी आहे ती माझी कुलस्वामिनी आहे आणि ती आपल्या घराचा उद्धार करते, आपल्या घरामध्ये आपल्या कुळाला त्याचा फळ देते. म्हणून म्हणतात ना, पिढीनं पिढी तुम्ही ज्या देवताचं करता ते तुमच्या घरी रोज झालंच पाहिजे. म्हणून कुलस्वामिनीची रोज पूजा, एक तुपाचा दिवा आपल्या घरी लागला पाहिजे. एक माळ घेऊ शकता तुम्ही, ओम कुलस्वामिनी नमः मंत्र म्हणा. सेकंड, ज्या घरामध्ये आहे त्या घरामधल्या पितृजांची शांतता. खूप जणांना मी कुंडली बघते, कोणाच्या घरी वास्तू करायला जाते तर बघते की त्यांना खूप जबरदस्त असा पितृदोष असतो. त्यांची फॅक्टरी चालत नाही, शॉप चालत नाही, बिझनेस असेल तर तो डुबून जातो, कोणतेच कामं होत नाही, मुलांची शुभ कामं होत नाहीत, त्या घरांमध्ये भरपूर अडथळे येतात, अपघाती कोणीतरी मरण पावतं. अशा वेळेत रोज आपल्या घरी पितृंचं स्मरण थोडंसं झालंच पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही पितरांचं स्मरण करता, त्यांना आशीर्वाद मागता, तर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येतात. आता तिसरी गोष्ट, इष्टदेव. खूप जण म्हणतात इष्टदेव म्हणजे काय असतं. देव म्हणजे तुम्ही तुमच्या मनाने, तुमच्या मनात ज्या ईश्वराचं नाव येतं तो तुमचा इष्टदेव असतो. जसं डोळे लावलेल्या कोणत्या संकटातही आपल्या मुखात नाव येतं, जसं मी लगेच म्हणते हे लक्ष्मी माता, श्री स्वामी समर्थ महाराज, लगेच क्लिक होतं मला आणि ते ईश्वर डोळ्यासमोर दिसतात. त्याला म्हणतात तुमच्या मनाने चूज केलेले ते देव. म्हणून आपल्याला पहिले काय करायचंय, रोज सकाळी कुलस्वामिनी, सेकंड पितरांना आशीर्वाद, आणि थर्ड तुम्ही ज्या ईश्वराला मानता त्यांचा बीज मंत्र असेल ती एक माळ घ्या, त्यांचा स्तोत्र मंत्र असेल ते म्हणणं सुरू करा. या 3 गोष्टी जर रोज सकाळची तुमची सुरुवात असेल, तुमच्या घरामध्ये याची सुरुवात होते, 6 महिन्याच्या अंदर तुमच्या घरामधली दरिद्रता दूर जाते, तुमच्या घरामधला दोष दूर होतो, कुलस्वामिनी साक्षात तुमच्या घरामध्ये विराजमान असतं. म्हणून मी नेहमी लगातार सांगत असते की आधी आपली कुलदेवी, पित्रच आणि आपले इष्टदेव या तिघांनाही तुम्ही आवाहन द्या. फक्त क्रमाने. जर तुम्ही नियमात बसत नाही तर तुम्हाला फळ कसं मिळेल. शाळेत आपली मुलं जातात ते नियमातच जातात ना, की असंच 2ला जाऊ शकते, 3ला कधीही पाठवा, असं नसतं. तसंच अध्यात्मामध्ये कधी कधी आपल्याला नियमानुसार चालावं लागतं. म्हणून म्हणतात घरची लक्ष्मी जर हे 3 नियम करत असेल तर घरामधली परेशानी, भय, भीती सर्व दूर होते. आणि जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.